नॉलेज नसलं तर शेअर मार्केट तुम्हाला सुरुवात वाटणार आहे. शेअर मार्केट ही फक्त श्रीमंत लोकांसाठी असते. स्टॉक मार्केटमध्ये 32% वरते पण रिटर्न मिळालेले आहे. तुमचे क्लासेस का बरं आम्ही जॉईन करायचे? तर शेअर मार्केट म्हणजे जुवा. एका कंपनीमध्ये एक भागीदार होण्याची संधी या स्टॉक मार्केटच्या एज्युकेशनच्या माध्यमातून आपण होऊ शकतो. आज ऍड तर चालते, सही आहे, परंतु करावी कशी हे आम्हाला समजत नाही सर. इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसा कमवता येईल त्याच्यासाठी लोक त्याच्या मागे लागत नाही आणि शॉर्टकटचा मार्ग निवडतात. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये काय फरक आहे? या एखादी नवीन कंपनी स्थापन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इन्स्पायर करू शकतो स्टॉक मार्केट. नमस्कार मित्रांनो, आज आहे मी प्रशांत गावंडे यांच्याकडे शेअर मार्केट शिकण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल का मी शेअर मार्केट कशाला शिकायला आलो? मी शेअर मार्केट शिकायला नाही आलो, पण तुम्हाला अवगत करायला आलो की शेअर मार्केट हे काय असते, नेमकं कशा प्रकारचं मिथ बस्टर आज मार्केटमध्ये चालू आहे. ज्या प्रकारे तुम्ही ऐकता की शेअर मार्केट हे खाली गेलाय, शेअर मार्केट हे वरती गेलाय, पण नेमकं अकोल्यामध्ये स्वच्छ भाषेमध्ये टेक्निकल आणि फंडामेंटल हे कोण शिकवणार? तर आज आपण भेटणार आहे रिवॉन अकॅडमीचे फाउंडर प्रशांत गावंडे सरांना. पण त्या अगोदर मी सांगतो मी कोण आहे. मी एक डिजिटल एंटरप्रेनर आहे आणि काही वर्षापासून डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल माध्यमातून तुमचा बिझनेस कसा वाढवतो याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. हेच टेक्निक मी प्रशांत सरांना सांगितली, परंतु त्यांच्यापासून जे शेअर मार्केट बद्दल मला ज्ञान मिळालं, ज्या प्रकारे मार्केटमध्ये गुमराह करण्याचं काम चालू आहे, यावरच आज आपण विचार विनिमय करूया आणि मिळूया प्रशांत गावंडे सरांना. तर चला, तर रेडी आहे? नमस्कार सर. नमस्कार सर, मी तुमच्याबद्दल अकोल्यामध्ये फार काही ऐकलेलं आहे आणि ज्या प्रकारचं मार्केट अनालिसिस आपण ज्याला म्हणतो, या मार्केटची स्टडी आपण काय असते हे म्हणतो, हे अकोलाकरांना जाणायचं आहे. आणि नेमकं तुमच्या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या स्टुडंटला म्हणू शकतो, या स्टॉक मार्केटमध्ये काम करणाऱ्या जनतेला कशा प्रकारे फायदा होईल यांच्याबद्दल जाण्याचं. सर्वप्रथम तुमची माहिती मला पाहिजे सर. चला, तर परिचय घेऊया प्रशांत गावंडे सरांचा. नमस्कार, माझं नाव प्रशांत गावंडे, अकोला. इथं गेल्या 14 वर्षापासून मी स्टॉक मार्केटचं ट्रेडिंग करत आहे आणि 4 वर्षापासून मी 1200 स्टुडंट अकोल्यामध्ये एज्युकेट केलेले आहे स्टॉक मार्केटमध्ये. आणि मी NISM सर्टिफिकेट आहे, MBA फायनान्स झालेलं आहे माझं. आणि पार्ट टाइम उत्पन्नासाठी मी स्टॉक मार्केट हा मार्ग आर्थिक परिवर्तनासाठी निवडलेला आहे. आतापर्यंत आपण 1200 लोकांना स्टॉक मार्केटचं एज्युकेशन दिलेलं आहे आणि कॉलेजेसमध्ये पण आपण सेमिनार घेतलेले आहेत, BSCच्या माध्यमातून, या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. परिचय तर खूप मोठा आहे सर तुमचा, कारण या क्षेत्रामधला अनुभव पण आहे. मला इथून सुरुवात करायचं आहे. नेमकं स्टॉक मार्केट या शेअर मार्केट ज्याला आपण म्हणतो म्हणजे काय? स्टॉक मार्केट हे 10 मिनिटात या अर्ध्या तासात सांगण्याचं हे नाही, खूप मोठं ब्रह्मांड आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये सांगायचं झालं की एका कंपनीमध्ये एक भागीदार होण्याची संधी या स्टॉक मार्केटच्या एज्युकेशनच्या माध्यमातून आपण होऊ शकतो. एखादी चांगली कंपनी असेल, जसं टाटा मोटर्स आहे, हिरो मोटर्स कापतात, या कंपनीचा एक शेअर धारक म्हणून आपण त्या कंपनीचे सभासद होऊ शकतो. आणि सभासद झाल्यानंतर मिळणारे जे फायदे असतात कंपनीचे, बोनस, डिव्हिडन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. स्टॉक मार्केटमध्ये खूप इझिली काम झालेले आहे. आता AI पण आलेलं आहे. डीमॅट अकाउंट इझिली ओपन केल्या जाते, खूप साऱ्या फॅसिलिटी येत आहे आणि आपण आपले चांगल्या प्रकारची PMS म्हणजे पोर्टफोलिओ पण करू शकतो, जेणेकरून आपण आर्थिक परिवर्तन आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या लाईफमध्ये करता येईल. तर स्टॉक मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे. होल्डिंग म्हणा, हेजिंग म्हणा, IPO म्हणा, या एखादी नवीन कंपनी स्थापन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इन्स्पायर करू शकतो स्टॉक मार्केट. की कसल्या प्रकारे आपली बॅलन्स शीट चेक करायला पाहिजे, कसल्या प्रकारे आपल्या कंपनीचा सेल वाढवायला हवा, ग्रोथ कशी वाढते, हे सगळं तुम्हाला स्टॉक मार्केट शिकू शकते. आणि स्टॉक मार्केटमध्ये खूप सारे आहे की जे खूप मोठे दिग्गज इथं बनलेले सुद्धा आहे, की 1-2-3 लोकांचं नाव नाही सांगते, खूप सारे लोक आहेत की ज्यांना या स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपलं आर्थिक परिवर्तनच नाही तर या देशामध्ये सुद्धा नाव रेखांकित केलेलं आहे. तर वॉरेन बफेट सारखं नाव असेल, त्याच्यानंतर झुंझुनवाला असेल, विजय केडिया असेल, खूप सारे नाव तुम्ही ऐकलं असेल. पण खूप अशी नाव आहे की ते परदेशात आहे, ते तुम्हाला माहिती. खूप सारे प्रोफेसर लोक आहे, मन्नेवार सर आहे, की डॉली खन्ना आहे, खूप सारे की त्यानं त्यांचा वेल क्रिएशन केलं. राजा किशन दमानी आहे,
तर या लोकांना स्टॉक मार्केटच्याच माध्यमातून एक उंच गाठलेला आहे. सर एक प्रश्न आहे, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये काय फरक आहे? हा क्वेश्चन विचारण्याचं कारण असं आहे सर, भरपूर साऱ्या लोकांना वाटतात की इन्व्हेस्टमेंट काही नाही आहे, ट्रेडिंगच सगळं काही आहे. पण काही जुने अनुभवी लोक म्हणतात की इन्व्हेस्टमेंट नाही, ट्रेडिंग पण महत्वाची आहे. तर या दोघांमधला पण मला फरक जाणून घ्यायचा आहे सर. तुम्ही चांगला प्रश्न केला. ट्रेडिंग मध्ये खूप सारे रिस्क असू शकते, पण एक एज्युकेशनल फंडामेंटल गेलं तर ट्रेडिंग सुद्धा करता येते. पण ट्रेडिंग हा सगळ्यात पहिला पर्याय नाही आहे. सगळ्यात पहिले आहे इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये चांगली कंपनी कुठली, लॉंग टर्म टिकेल कशावरून, त्याचा प्रोडक्ट कुठला आहे, त्याची बॅलन्स शीट कशी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पहिले इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, त्याच्यात तुमचं एक चांगलं वेल क्रिएशन झालं आणि चांगलं अर्निंग चालू झालं तर तुम्ही तिथं ट्रेडिंग सुद्धा करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागेल. आणि टाइम हे एका दिवसामध्ये नाही, एका महिन्यामध्ये नाही होणार. तर तुम्हाला थोडासा टाइम त्याच्यात घालावा लागेल. त्याच्यानंतर तुम्ही ट्रेडिंग सुद्धा निश्चित चांगली करू शकता. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप सारे मार्केटमध्ये युट्यूब, टेलिग्रामवर चॅनल चालतात आणि एक प्रकारचा स्कॅम होतो आणि आपला साधारण व्यक्ती त्याच्यामध्ये गुंतून जातो आणि अडकून जातो आणि खूप साऱ्या पैशाने लॉस होतो. तर खूप मोठी गेम आहे. युट्यूबवर कुठल्याही सोशल मीडियाला म्हणा, आपण त्याला बळी पडतात आणि बळी पडत पण आहे आणि पुढे पण पडेल याची काही सांगता येणार नाही. पण मी माझ्या स्टुडंटला या बळी न पडल्यासाठी सुद्धा ट्रेडिंग ना करावी, का करावी, इन्व्हेस्टमेंट का करावी, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या क्लासमध्ये क्लिअर केल्या जातात की इन्व्हेस्टमेंटला का महत्व द्यायचं आणि कुठल्याच चॅनलला बळी न पडता आपण आपलं वेल क्रिएशन करतो. शॉर्टकट मार्गाचा मार्ग निवडून लोक ट्रेडिंगच्या मार्गी लागून खूप सारा पैसा आणि खूप सारं टाइम गमवतात आणि तो टाइम गेल्यानंतर त्यांना लक्षात येतं की ट्रेडिंगमध्ये पैसा कमवता येणार नाही आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसा कमवता येईल. त्याच्यासाठी लोक त्याच्या मागे लागत नाही आणि शॉर्टकटचा मार्ग निवडतात. सर दीर्घकाळ गुंतवणूक म्हणजे काय? जसं तर सर तुम्ही बोलले की दीर्घकाळ इन्व्हेस्टमेंट काय आहे. एखादी कंपनी स्टार्टअप होत असेल तर लगेच प्रॉफिटमध्ये येणार नाही. फॉर एक्झाम्पल खूप साऱ्या कंपन्या, जसं रेल्वे झाले, लगेच एवढी मोठी ग्रोथ नाही झाली. जसं मेट्रो आलेलं आहे ना, तर ग्रोथ व्हायला टाइम लागतो. तर कंपनीचं दीर्घकाळ उत्पन्न केलं तर तुम्हाला 100x म्हणा की 4x म्हणा, खूप कितीतरी पटीने उत्पन्न मिळू शकते. तर दीर्घकाळ उत्पन्नासाठी ऑल बेस्ट आहे आणि आजकाल तुमचं लोक ज्याच्यातून बनलेले ते दीर्घकाळ उत्पन्न मुदतमध्ये इन्व्हेस्टमेंट करूनच बनलेले आहे. सर खरंच माझ्यासारखा व्यक्ती शेअर मार्केट करू शकतो का? याच्यामध्ये रिस्क आहे काही? स्टॉक मार्केट जनरेशनमध्ये खूप चांगल्या गोष्टी सहजासहजी मिळू शकतात आणि सहजपणे आपण याच्यात इन्व्हेस्टमेंट करून आपल्या आयुष्यामध्ये एक चांगलं उत्पन्न तयार करू शकतो. एक काळ होता की आपण इन्व्हेस्टमेंट करता येत होती कुठल्याही क्षेत्रामध्ये, पण आज एक स्टॉक मार्केट असं आहे की याला अंत नाही आहे. एवढं रिटर्न आपल्याला देऊ शकते आणि सहज फक्त एवढंच आहे की एज्युकेशन घेऊन, एक प्रॉपरली नॉलेज घेऊन आपल्याला जाता येईल आणि चांगलं आपलं स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करतो. म्हणजे मी आता तुमच्याकडे येऊन क्लासेस घेतले तर मला किती दिवसामध्ये होईल का मी शिकून जाईल किंवा मला ट्रेडिंग करता येईल? 40 ते 60 दिवसाच्या अवधीमध्ये आमची तर तुम्हाला खूप चांगलं एक तुम्ही ट्रेड तरी घेऊ शकणार, स्टॉक सर्च करता येईल आणि चांगले स्टॉक कसे सर्च करायचे, किती दिवस या स्टॉकमध्ये थांबायचं याचं तरी तुम्हाला नॉलेज नक्कीच येईल. आणि प्रॅक्टिस, परफेक्ट प्रॅक्टिस काही होणार नाही, पण हे सुद्धा आम्ही करून घेतो आणि 1 वर्ष तुम्हाला आम्ही आमच्याकडून फ्री सेवा देतो की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला टेक्निकल भेटलं पाहिजे. सर माझा क्वेश्चन आहे की विविध क्षेत्रामध्ये जसं IT आहे, बँकिंग सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, त्या सर्वांमध्ये आपण गुंतवणूक कशी करू शकतो किंवा आता मी सुरू केली तर मला याच्यातून लाभ काय होईल? खूप सारे सेक्टर आहे. त्या सेक्टरमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुरुवात करायची असेल तर खूप इझिली एक वे आहे. त्याच्यात ETF म्हणतात त्याला. ETFच्या माध्यमातून फार्माचे खूप सारे स्टॉक तुम्हाला घेता येणार नाही है ना, किंवा ITचे घेता येणार नाही, पण एक ETF घेतला तर तुम्हाला पूर्ण ETF मध्ये फार्मा स्टॉक येऊन जाईल. आता एखादी कंपनी कमी घेऊ शकते, 2 होऊ शकते, 3, पण बाकीच्या कंपन्या नाही होऊ शकत. तर जेणेकरून तुम्हाला सेक्टरचा सुद्धा रिटर्न चांगलं मिळू शकते. आणि ठीक आहे, सिजनेबल काही सेक्टर असतात, जसं मेटल सेक्टर असेल, फार्मा असेल, पण तुम्ही ETFच्या माध्यमातून केले तर तुम्हाला 99% वरती उत्पन्नाची शाश्वती मिळू शकते. तर आताच्या वेळेला सगळ्यात मोठा मिथ या लोकांमध्ये एक क्वेश्चन आहे की शेअर मार्केट आणि SIP यामधला फरक काय आहे? लोक शेअर मार्केटला अलग समजतात, SIP ला अलग समजतात, किंवा या दोघांमधला ताळमेल काय? आणि खरंच SIP केली पाहिजे तर ते शेअर मार्केटमध्ये केली पाहिजे की कशी केली पाहिजे? कारण आज ऍड तर चालते सही आहे, परंतु करावी कशी हे आम्हाला समजत नाही सर. स्टॉक मार्केट आणि SIP मध्ये SIP तुम्हाला फंड मॅनेजर असतो त्याच्यामध्ये आणि तो तुमची गुंतवणूक करतो, ज्याच्याकडून तुमची मनुष्यबळ खर्च होत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या जॉब सोबत सुद्धा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येते.
आणि रिटर्न सध्या ऍव्हरेज पाहिला तर 15% जसं म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न मिळत आहे, म्हणजे SIP मध्ये. पण तुम्हाला त्याच्यापेक्षा रिटर्न जास्त हवं असेल तर स्टॉक मार्केटच्या माध्यमातून मिळेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. तर माझे मागच्या बॅचचे खूप सारे स्टुडंट आहे की त्यांनी या SIP तर पैसे टाकलेलेच आहे, पण स्टॉक मार्केटमध्ये 32%च्या वरते पण रिटर्न मिळालेलं आहे. का की त्यानं थोडं एज्युकेशन घेतलं, प्रॅक्टिस पण आम्ही त्यांच्याकडून करून घेतलेली. त्याच्यामुळे त्यांना ऑलमोस्ट SIP पेक्षा सुद्धा रिटर्न मिळालं. आणि काही SIP पण सुरुवात केलेली आहे त्यांनी, की जे सिलेक्शन करताना त्यांना कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही. आणि त्याचं सुद्धा आम्ही त्यांना प्रॉपरली म्युच्युअल फंडचं सुद्धा नॉलेज देतो. आता तर मला वाटते तुमचा क्लास जॉईन केला पाहिजे. माझा आणखी प्रश्न आहे, आणि हा प्रश्न माझा नाही आहे, सर्व माझ्यासारख्या त्या लोकांचा आहे ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये यायचं आहे, क्लासेस जॉईन करायचे आहे, पण ते माहित नाहीये. आम्ही व्हिडिओ पाहतो पण त्यामध्ये सही आन्सर आम्हाला भेटत नाहीये. टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय सर? थोडासा असा सवाल आहे का याच्यामध्ये वेगवेगळे आन्सर आम्हाला भेटले. टेक्निकल आणि फंडामेंटल सांगायचं झालं तर मराठी भाषेमध्ये, तरी गाडी टू व्हीलर घेतो म्हटलं आपण तर सगळ्यात पहिले कसं गाडीच्या शोरूमला जातो असं नाही होत, की काही मित्राला पण विचारतो की यार तुझ्याकडे गाडी आहे, ते तू इतके दिवस वापरत आहे, 7 वर्ष 8 वर्षापासून, तर तुझा रिझल्ट कसा आहे? तर याला म्हणतात फंडामेंटल ऍक्च्युली. म्हणजे त्याचा मार्केटमध्ये हेत काय आहे, त्याचा ट्रस्ट काय आहे, तो प्रोडक्ट खूप साऱ्या लोकांना जातो. जसं पार्लेजी असेल, खूप सारे है ना. तर फंडामेंटल पण गरजेचं आहे की कंपनी लॉंग टर्म जाईल का. तर आम्ही आमच्या क्लासमध्ये स्पेशल हा सेशन असतो फंडामेंटलचा, आणि त्याच्यात प्रॅक्टिस एक वेळा नाही खूप वेळा करून घेतो आम्ही. आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला स्टॉक सर्च करायला टेक्निकल आणि फंडामेंटल एकत्र आलं ना, तर तुम्हाला एक प्रकारचे स्टॉक मिळतात, जेणेकरून तुम्ही तुमची वेल्थ क्रिएशन करू शकता. खूप सारे आमच्या लोकांनी आमचे पोर्टफोलिओ बनवलेले आहे मागच्या स्टुडंटनी, की ज्याचे त्यांच्यामध्ये त्यांना अनालाइज करायला भारी झालं नाही. फंडामेंटल आणि टेक्निकल दोन्ही पण सोबत ते करतात आणि सहजरित्या करतात. सर आता तर स्टॉक मार्केट चालूच करावं असं मला वाटते, पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये स्टॉक घेण्याची संधी आहे? जो करंटचा जो युग आहे 2025ला पाहिलं तर IT सेक्टरच्या पुढे AI आलेला आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि कुठली पण टेक्निकल वस्तू जे येत आहे, असं म्हणू की कार म्हणा, कारपासून तर घरापासून रिअल एस्टेटमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये AI येत आहे. तर AI कशा बेसवर आधारित आहे हे तुम्हाला माहिती आहे, IT आहे. आणि डाटाबेस ज्या कंपन्या आहेत, ज्या येणाऱ्या काळामध्ये डाटाबेस आणि रिअल एस्टेट आणि बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त आहे. आणि सोबत सिल्वर आहे, पण त्याचे ETF तुम्ही घेतले किंवा खूप साऱ्या अशा कंपन्या आहेत की ज्या म्हणजे ॲटो इंडस्ट्रीच्या ज्या कंपन्या आहेत, ज्या सप्लायर आहे, टायर म्हणा किंवा चेसिस म्हणा, बॅटरी पुरवतात, व्हेकल पुरवतात, जसं मिंडा हब आहे, तर ह्या साऱ्या कंपनी तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिटर्न देऊ शकतात. तर येणाऱ्यामध्ये तुम्हाला बँकिंग, रिअल एस्टेट सेक्टर आणि पाहिलं ते सप्लायरमध्ये ॲटो इंडस्ट्री आणि AI तुम्हाला चांगलं रिटर्न देऊ शकतात. सर शेअर मार्केट म्हणजे जुवा, हे कितपत योग्य आहे? नॉलेज नसलं तर शेअर मार्केट तुम्हाला जुवाच वाटणार आहे. कारण की मराठीमध्ये म्हणा की पुढे म्हणा, त्याचं नॉलेज नाही मिळालं तर आपण त्याला जुवाच म्हणतो. शेअर मार्केट आणि मार्केटला तुम्ही समजलं आणि मी म्हणतो याच्यासारखं रिटर्न कुठल्या सेक्टरमध्ये नाही आहे, मग याच्यात अंतच नाही आहे. खूप चांगलं रिटर्न आणि खूप सारखी मार्केटची व्याप तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये मिळू शकते. पण एज्युकेशन महत्वाचं आहे. एक कंपनीची होल्डिंग तुम्ही घ्या, जे ब्रँडेड स्टॉक आहे, जे निफ्टी 50ला असणारे 50 स्टॉक आहे, त्याच्या कंपनीचे स्टॉक तुम्ही आता घेऊन ठेवा. जसं इन्फ्लेशन वाढत आहे, महागाई वाढत आहे, त्या अनुषंगाने तुमचे स्टॉक सुद्धा वाढेल आणि तुम्हाला सगळ्या कम्पेअर केलं तर रिटर्न चांगले हाय लेवलचे मिळेल. मला नाही वाटत आणि कोणाला नाही वाटणार की स्टॉक मार्केट जुवा आहे म्हणून. ज्याची वेल्थ क्रिएशन आहे त्याला कधीच नाही. आजकाल खूप सारे लोक डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं एक्सपेन्शन काढत आहे आणि होल्डिंग तशीच्या तशी ठेवत आहे. आणि खूप सारे आता मार्ग आलेले आहे. तुमचा पोर्टफोलिओच्या अगेन्स्ट तुम्हाला लोन सुद्धा मिळतात आणि तुम्हाला डिव्हिडंड, बोनस, स्पीड खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे आमच्या स्टुडंटनी खूप सारे आता गेल्या 2 वर्षापासून होल्डिंग करायला सुरुवात केलेली आहे. शेअर मार्केट ही फक्त श्रीमंत लोकांसाठी असते, गरीब त्याच्यामध्ये करू शकत नाही, फंड लावू शकत नाही, आणि त्यासाठी लागलं तर भांडवल किती लागेल याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे सर? तर आधी स्टॉक मार्केट सगळ्याला माहित नव्हतं, पण आता सगळ्याला ज्ञात झालेलं आहे. मी तर म्हणतो टेबल छोटासा असला घरी आणि एक छोटासा लॅपटॉप असला तर काय त्याला जास्त इन्व्हेस्टमेंट लागत नाही. आणि त्याच्या अकाउंटमध्ये 20,000 या 10,000 पासून फंड असला आणि तो ते अनालाइज करणं त्याला शिकला तर इच्छा खूप सारे पाहिलेले आपण की 5,000 पासूनही 5 लाख बनवलेले आहे आणि 5,000 पासून 55 लाख बनवणारे सुद्धा व्यक्ती तुम्ही गुगलला सर्च केलं तर दिसेल. मी नाव नाही सांगू शकत, पण आहे झुंझुनवाल्यांनी 70% वेल्थ क्रिएशन केलेली आहे. तर करोड रुपये त्यांनी त्याच्यातून कमवलेले आहे. तर हे असे फंडची काही नीड नाही वाटत मला वाटते नीड आहे आपल्या एज्युकेशनची. आणि खूप सारे आम्ही हेच असते की लोकांना रिस्क मॅनेजमेंट जमलं पाहिजे.
आमच्या क्लासमध्ये रिस्क मॅनेजमेंट हा जो मुद्दा असतो आम्ही तो पहिले प्रॉपरली शिकवला जातो आणि मग तिथून तुम्हाला लक्षात येते की पैसा महत्वाचा नाहीये, नॉलेज महत्वाचं आहे. सर यामध्येच एक आणखी सवाल आहे की दैनंदिन ट्रेडिंग केल्याशिवाय ट्रेडिंगच होत नाही. लॉंग टर्म ट्रेडिंग केली पाहिजे, असंच तेव्हा शक्य आहे ट्रेडिंग मधून पैसा कमावणं, याबद्दल तुमचं काय मत आहे? स्टॉक मार्केटमध्ये एकच नाही आहे की इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, लॉंग टर्म आहे, शॉर्ट टर्म आहे. आपण जसं नॉलेज, तर पहिला वेव माणसाचा एकच असला पाहिजे लॉंग टर्म साठी सुरुवातीला. म्हणजे मला 12 महिन्यात एवढे रिटर्न हवे, 2 वर्षात एवढे रिटर्न हवे. मग त्याच्यानंतर तो 6 महिने, 3 महिने, महिन्याचे रिटर्न घेऊ शकतो. आणि मग त्याला त्याचा जॉब करून त्याला करता येत असेल तर असं काही नाही की डेली ट्रेडिंग केलं पाहिजे. आज तुम्ही एक स्टॉक घेतला तर तुम्हाला स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून 10%, 5%, महिन्याचे 8% रिटर्न तुम्ही स्टॉक मार्केटच्या माध्यमातून सहजरित्या घेऊ शकता. आणि इझिली तुम्हाला महिन्याचं पेआउट तुमचं एक म्हणजे कुठला तरी खर्च, एक्सपेन्स तुम्ही त्या स्टॉकच्या माध्यमातून करू शकता, ऍडजस्ट करू शकता. मला दिवसाला बसण्याची गरज नाही. तुमचं जॉब करून, तुमचं काम करून करू शकता. जेव्हा तुम्हाला फ्री टाइम मिळेल तर तुम्ही अनालाइज करू शकता. तर आमच्या इथं खूप साऱ्या मुलांना अनालाइज कसं करायचं जॉब करून ते पण आम्ही त्याच्यामध्ये टूल्स देत असतो. तुमच्याकडे आहे असे स्टुडंट जे जॉब करतात, बाहेर काम करतात आणि तुमच्याकडे पण येऊन शिकतात आणि ट्रेडिंग करतात? डेफिनेटली खूप सारे आहे जे फायनान्स सेक्टरमध्ये काम करतात आणि फायनान्स सेक्टरमध्ये तुम्हाला माहिती खूप तणाव असतो आणि ते करून सुद्धा ते त्यांचे स्टॉक होल्डिंग करून आणि भेटताना सांगतात सर मला बोनस मिळाला, सर मला डिव्हिडन्स मिळाला. IPO पण असा आहे की तुम्ही आज अप्लाय केला तर 3 दिवसानं तुम्हाला मिळतो. पण तो ऑल ओव्हर मिळाला की त्याच्यात खूप सारे लोक, जसं वारी आहे, आताच 2-3 IPO मध्ये चांगलं रिटर्न झालेलं आहे. मला नाही वाटत की रोजच डेली करायचं काम पडते. जबरदस्त तुम्ही करू शकता आणि तुमचा जॉब करू सहजरित्या. सर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि अमीर बनणं याच्याशी काय संबंध आहे आणि लगेच अमीर बनू शकतो किंवा याच्यासाठी स्वयंची गरज आहे, याच्याबद्दल सांगा. स्टॉक मार्केटमध्ये आजच आलो ना आजच मला अमीर बनायचं असेल तर म्हणून ते लोक ऑप्शन चेंज करतात आणि सेबीच सांगतात की 98% लोक लॉस करतात ऑप्शन मध्ये. तो एका दिवसात श्रीमंत तर हे योग्यच नाही आणि होणार नाही. म्हणून ते लोक मग त्याला गॅमलिंग जुआ म्हटलं जातं. एखाद्या वेळेस चांगला मार्ग लागला म्हणजे की नक्कीच रोज तो लागणार नाही. पण एक टाइम दिला, एक पिरियड दिला, तुम्ही ठरवलं की मला येणाऱ्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये एक चांगलं वेल क्रिएशन करायचं आहे, एक चांगली माझा पोर्टफोलिओ तयार करायचा आहे, तर तुम्ही एक अपडेट पण होसाल, नॉलेजमध्ये अपडेट होईल आणि खूप सारे स्टॉक तुम्हाला सिलेक्शन करता येईल. आणि आज नाही पण येणाऱ्या 4-5 वर्षात नक्कीच तुम्ही तुमचं एक करोडपती पोर्टफोलिओ तयार करू शकता. सर आता पेंडेमिकची एक सिच्युएशन आली होती कोरोनाची, तशीच आता भारत पाकिस्तानचं एक युद्ध आलं होतं, जे सिंदूरचं जे घडलं होतं ते वाली, आणि आणखी असे काही मुवमेंट आले की मार्केट घसरलं. आता मार्केट घसरलं का मग भरपूर साऱ्या लोकांचे मेसेज कॉल सुरू होऊन जाते की नाही आता काही खरं नाही आहे, शेअर मार्केट डुबलाय गेलाय, आता या लोकांचं पण खरं नाही आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली जो रिअल मध्ये स्टॉक मार्केट शिकतो आणि त्याच्यामध्ये पेशन्स हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. आणि जो की पेशन्स आणि कंटिन्युअसली ठेवणार. मागचे मला 12 नंबरची आमची बॅच होती, त्या 12 नंबरच्या बॅचमध्ये खूप सारे स्टुडंट होते की सर मार्केट पोर्ट आलं. आम्ही एक डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक इक्विटेबल पोर्टफोलिओ तयार करतो. आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिवाइड केलेला की मार्केट पडल्यानंतर सुद्धा त्या स्टॉकला जास्त हानी होत नाही आणि जेव्हा मार्केट वाढतो. आणि मी तर म्हणतो मार्केट पडणे एक संधी आहे. जेवढे कोविडमध्ये सगळ्यात जास्त पैसे लोकांना कमावले ना ते कुठेच नाही कमावले. जेव्हा मार्केट 20% खाली पडलं ना त्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले आणि आज त्यांचा जो करोडोचा पोर्टफोलिओ झालेला आहे. तर मी म्हणतोय संधी समजतो मार्केट पडण्याची आणि अशा वेळेस असा पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे. आम्ही तेच आमच्या टेक्निकलमध्ये आणि फंडामेंटलमध्ये शिकवलं जातं क्लासमध्ये की इक्विटेबल पोर्टफोलिओ कसा तयार करायचा जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. सर एखादी हाऊस वाईफ आहे आणि ती घरी काम करते आणि तिचं सगळं मुलांचं आवरसावर झालं की नंतर ती विचार करते की आता मी थोडंसं इन्कम सोर्स आणखी जनरेट केला पाहिजे, आणखी पैसे कमावले पाहिजे. तर काय तुमच्या रिऑन क्लासच्या माध्यमातून ते आपलं अधिक इन्कम करू शकते, पार्ट टाइम इन्कम करू शकते, त्या ट्रेडिंग मध्ये कशा प्रकारे तुमच्यासोबत कनेक्ट होऊ शकते? गेल्या कितीतरी वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये लेडीजचं पर्सेंटेज वाढत चाललेलं आहे. आणि गृहिणी घरचं काम करून आणि ती तिचा पोर्टफोलिओ किंवा खूप सारे आमचे स्टुडंट येतात असे की मिस्टरांचा पोर्टफोलिओ सुद्धा हँडल करायला आता घरची लेडीज पुढे येत आहे आणि ती खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते. आणि त्याच्यात आमच्या खूप साऱ्या बॅचेस आहे की त्या बॅचेसमध्ये लेडीजच सगळ्यात जास्त रिटर्न कमवत आहे. खूप मागे एक लेडीज होती की तिचा जॉब असून या तिचा बिझनेस असून तिनं याच्यामध्ये 18,000 ते 20,000 रुपये सहजरित्या ते स्टॉक मार्केटमधून पैसे अर्निंग करत आहे आणि पोर्टफोलिओ पण चांगला क्रिएट करत आहे.
तर गृहिणी असो किंवा पार्ट टाइम ज्याला उत्पन्नाची गरज आहे, रिटायरमेंट झालेला व्यक्ती असो, तो सहजरित्या याच्यातून आपला वेल क्रिएट करू शकतो आणि पोर्टफोलिओ बनवू शकतो. तर आम्ही त्याच्यासाठी सुद्धा बॅचेसमध्ये त्यांना स्पेशल एक ट्रीटमेंट करतो. म्हणजे एक खूप वेळा क्वेश्चन येतात किंवा डबल त्यांना बॅचमध्ये बसायची इच्छा असते, तर ते सुद्धा आम्ही प्रोव्हिजन केलेलं असते की ज्या व्यक्तीला लॉस झालेला असते याच्यासाठी पण स्पेशल आमची बॅच असते. आणि गृहिणीसाठी सुद्धा आम्ही एक स्पेशल बॅच करतो की त्याला बेसिक पासून एंट्री एक्झिट कसं करायचं, आमची टीम आहे ते त्याला प्रॉपरली त्यांच्याबद्दल गाईड केलं जातं. आता मला जाणून घ्यायचे तुमचे क्लासेस का बरं आम्ही जॉईन करायचे, काय अशी सुविधा आहे आणि काय तुम्ही सांगता की आम्ही तुमच्यापासून येऊन शेअर मार्केटमध्ये हुशार बनू किंवा चांगले ट्रेडर बनू. रिऑन मध्ये ज्यावेळेस एखादा बेसिक व्यक्ती असो की त्याला स्टॉक मार्केट माहीतच नाही, असंही माहित नाही स्टॉक मार्केटचा, तर तिथून आम्ही त्याला प्रॅक्टिकल असो, थिअरी असो, आणि आम्ही त्याला स्पेशल जे बॅच असते, आमची टीम असते, त्यांना रीड करते. आणि आम्ही जोपर्यंत त्याला बाय सेल, स्टॉक कसा घ्यायचा, सिलेक्शन कसं करायचं आणि कुठल्या कुठल्या गोष्टींनी अडचणी येऊ शकतात, त्यासाठी आम्ही खूप साऱ्या गोष्टी आमच्या इथे मिळतात. जसं ई बुक्स मिळतात, त्याला कुठल्या प्रकारचे टूल्स दिले जातात की तो घरी त्याच्यावर प्रॅक्टिस करेल. त्याच्याकडे एखादी एसेसरी नसेल, समजा लॅपटॉप नसेल, तर आमच्या इथं लॅपटॉप सुद्धा त्याला अलाउ केलं जातं किंवा आम्ही त्याला डिव्हाइस पुरवतो की जेणेकरून तो एक्सपर्ट झाला पाहिजे. खूप सारे स्टुडंट आहे की त्यांच्याकडे मोबाईलवरच ट्रेडिंग जमेल का नाही जमेल का, आम्ही आमच्या इथं डिव्हाइस सुद्धा त्याला यूज करता येतात. खूप सारे टूल्स दिल्या जातात की स्टॉक कसा सर्च केला पाहिजे. आता एआयच्या माध्यमातून तर ते अजून एक सोपं झालेलं आहे. आणि आमचे बॅच मधलं एक हे आहे की रिऑन ट्रेडिंग अकॅडमी आहे, ज्याला आम्ही घरकुल समजतो. तर हे सेंट्रल आहे, यमुना तरंग फर्स्ट फ्लोअरला आले की तुम्हाला एक मध्यभागी जो मूर्तिजापूर रोड जातो कीर्तीनगरला, तिथं आमचं ऑफिस आहे. आणि इथून सगळं मलकापूर, कापकी रोड, उमरी, रामनगर, गीतानगर, अकोटपल्ली, खूप सारे कोलखेड, हे सगळं सेंट्रल आहे. तर याने जेणेकरून कुठली लेडीज याला अवघड जाणार नाही. एक सकाळची आमची 8ची बॅच असते मॉर्निंगची, त्याच्यानंतर 9:30 ते 10:30 नंतर आमचं लाईव्ह सेशन चालू होते. आणि सायंकाळी परत 6ला आमची एक बॅच असते. जे गृहिणी म्हणा किंवा जे जॉब करून येतात त्यांना एज्युकेशन घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आमचं बॅचेसचं वर्गीकरण केलं जाते. काही जणांना स्पेशल बॅच पाहिजे असते, ते सुद्धा असते. एक लॉसमध्ये गेलेले व्यक्ती असतात त्यांच्यासाठी सुद्धा आमची ते स्पेशल बॅच असते. आणि सायकोलॉजी काय असते ट्रेडिंग करताना, ट्रेडिंग करण्याच्या आधी, स्टॉकमध्ये एक्झिट करण्याच्या नंतर, या सगळ्या गोष्टीमध्ये मार्केटला मिळत नाही, ते सुद्धा आम्ही प्रॉपरली करतो आणि प्रॅक्टिसली करून घेतो की तुमची सायकोलॉजी बिल्डअप झाली पाहिजे, पेशन्स तयार झाले पाहिजेत, आणि जेणेकरून मग तुमचा पोर्टफोलिओ चांगला पण होतो. मार्केटमध्ये फक्त लोक एंटर करतात, एक्झिट करता येत नाही. आणि हा प्रश्न सर्वांचाच आहे, एक्झिट कुठे करायला पाहिजे आणि कधी करायला हवं. तर यासोबत आम्ही ते सुद्धा त्यांना एज्युकेट करतो आणि त्याच्यासाठी प्रॉफिटमध्ये कसं आपला पोर्टफोलिओ राहील याच्यासाठी आम्ही त्यांचा फॉलो घेतला जातो. तर हे आम्ही आमची टीम त्यांना सपोर्ट करते. त्याच्यामुळे येणारा व्यक्ती हा सहजरित्या हसत खेळत आमच्या इथं शिकवलं जातं. आमचं ऑफिस सहजरित्या कोणाला पण सांगेलच, पण यमुना तरंगमध्ये तुम्ही कोटक बँक आहे, DCB बँक आहे, त्या आले की तुम्हाला दिसेल फर्स्ट फ्लोअरला. आमचा ऑफिसचा नंबर 950332, त्याच्यानंतर 784 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमची मेल ID आहे. इंस्टाग्रामला तुम्हाला प्रशांत गावंडे रिऑन ट्रेडिंग अकोला टाकलं तर ते दिसेल. खूप सारे व्हिडिओ मिळेल, त्याच्यामधून बेसिक इन्फॉर्मेशन मिळेल. IPOच्या बद्दल आम्ही माहिती देतो, म्युच्युअल फंड बद्दल सांगतो, आणि स्पेशल तुम्हाला काउन्सिलिंग सुद्धा आमच्याकडे केली जाते, गाईड केल्या जाते तुमच्या पोर्टफोलिओ बद्दल.